मावशी म्हणाले रील कर, कारण ती मागच्या व्हिडिओत येऊ शकली नाही. आम्ही आलोय मंगलम हॉलमध्ये लग्नासाठी आणि आल्या आल्या फोटोशूट चालू होतोय. हॉलच्या एंट्रन्समध्ये गणपती बाप्पाला बघून मला चतुर्थी आठवली. जण नवरा नवरीचे वाट बघत बसले होते. लग्नात मध्ये भाऊ पेढ्यांचा शोध घेताना आढळले. यांनी जेवणासाठी स्पेशल जागा केली होती. लग्नामध्ये 3 हरवलेली पोरं सापडली. मला बघून मावशीची मुलगी सगळ्या आत्या मावशांना घेऊन रील बनवत होती. नवरीचा आणि पेढ्याचा जवळजवळ पत्ता नव्हता. महिन्यांनंतर मिळालेल्या वहिनी एकामेकांचा फोटो काढताना आढळल्या. खूप अडथळ्यानंतर फायनली यांचं रील शूट झालं. तरी माझा भाऊ मध्ये येता येता वाचला. सगळ्या बायका आपलं आपलं कौतुक करत होत्या, म्हणून आम्ही भाऊ वेगळे होऊन सेल्फी काढायचं ठरवलं. आम्ही शांत पेढ्याची वाट बघत होते. तेवढ्यात मामा कूलर फास्ट कर रे, गरमी होते की असं सांगायला वानांकडे गेला होता. गरमी होत होती म्हणून काका आम्हाला सॉफ्ट ड्रिंक द्यायला घेऊन आला. 7 बाटली बघून जिभात जीवाला. हे चीज इथली छोटी पार्टी संपवून मी चुकून वरातीमध्ये घुसलो आणि ते नाचत गाचत एंट्री मारली. लग्न सोहळा संपन्न झाल्यानं कॅमेरामॅनने लवकर शूट करून घेतलं. मागून 50 कॅमेरे रेडी होते हा सीन शूट करण्यासाठी, म्हणून तो बाजूला थांबला. जेवणाला 1 तास आहे हे ऐकून काका आम्हाला नीट हॉटेलमध्ये घेऊन आला. मैसूर वडा आणि चहा घेण्यासाठी. ती गरमी झाली तरी चहा पिऊ शकतो हे आम्ही दाखवून दिलं. आम्ही गेलो हे सगळ्यांना सांगून टाके, म्हणून आम्ही त्याला चिप्साची माय घालून त्याचं तोंड गप्प केलं. जेवणाच्या ताटात बसण्यासाठी एवढी सगळी व्यंजनं सज्ज. आजपर्यंत कधी न बघितलेला प्रकार आम्हाला आज खायला मिळाला. याचा आनंदात मी जेवायला बसलो. साधी गोळी माणसं गावातली इथे जमिनीवर बसून जेवत होती, तर काही उभी दूर लावलेला आईस्क्रीमचा बोर्ड मला जवळून दिसला. लिंबू पाणी साल सर्व्हिसवर ठेवलं होतं. सेल्फी घेऊन आम्ही आलो हॉलमध्ये. लग्नात भटकणारी 3 पोरं मी खेळायला यावं म्हणून मला पाणी सुद्धा आणून द्यायला तयार होती. नंतर आम्ही खेळून ग्रुप फोटो काढला आणि आईस्क्रीमाने सांगता केली. गोव्यातून आलेल्या गाड्या पुण्या मंत्र्यांसारख्या रांगेत गोव्याला निघाल्या. ऊन पावसाच्या खेळात मी या लवकर शेताचा व्ह्यू शूट केला. पाऊस पडला ना, उन्हात सुद्धा सगळं वातावरण थंड झालं होतं. माझी गरज भासली आणि सगळ्यांनी चहा आणि वडापाव विथ मिरची एन्जॉय केला. सगळे आपला चहा एन्जॉय करत होते. इतक्यात माझ्या लहान भावाने संधी साधली आणि मला चहा नको चॉकलेट द्या असं म्हणू लागले. आणि मामाचा चहा आल्यानं आम्ही आपला चहा हातात घेतला आणि बाहेर आलो. त्या गाड्या, काय ते डोंगर, काय ती झाडं, हा सुंदर एन्जॉय केला आणि आम्ही गाडीत बसून परत घरी निघालो. थोडला घाट उतरताना गाडीत गप्पा रंगल्या होत्या. हा सीन शूट करताना मला खाली मामाचं घर आहे हे आठवतं.